वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील प्रॅक्टिसचे 6.4 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन, सिम्प्लिफाय. गिव्हन जे दिलेले रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत त्याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. रॅशनल नंबर म्हणजे असे नंबर की जे P/Q या फॉर्मॅटमध्ये असतात. इथं आपल्याला हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन P/Q दॅट मीन्स रॅशनल फॉर्ममध्ये दिलेले आहेत. सो अशा प्रकारच्या एक्सप्रेशनला आपण काय म्हणत असतो? रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन. इज इट क्लिअर? सो हे सिम्प्लिफिकेशन घेत असताना आपल्याला नेहमीचे जे रॅशनल नंबर्स आहेत त्यांचं जसं आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन करतो अगदी त्याच पद्धतीनं इथं सुद्धा करायचं आहे. सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सी दी फर्स्ट एक्झाम्पल, m² - n² अपॉन m + n ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय m² + mn + n² अपॉन m³ - n³. हे जे रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे त्याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. सो नेक्स्ट स्टेपला आपण ॲज इट इज लिहून घेऊया. m² - n² अपॉन इन ब्रॅकेट m + n ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय m² + mn + n² अपॉन m³ - n³. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं a² - b² हा फॉर्म्युला दिसतो आहे. इज इट क्लिअर? सो आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. a² - b² हा फॉर्म्युला इथं दिसतो आहे. म्हणजे एक्सपान्शन काय आहे? a² - b² या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन इन फर्स्ट ब्रॅकेट a + b आणि इन सेकंड ब्रॅकेट a - b. इज इट क्लिअर? पण इथं लिहून घेऊया a² - b² हा फॉर्म्युला आपण अप्लाय करत आहोत आणि एक्सपान्शन आहे इन फर्स्ट ब्रॅकेट a + b आणि इन सेकंड ब्रॅकेट a - b. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर a³ - b³ हा फॉर्म्युला दिसतो आहे. म्हणजेच a³ - b³ या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन काय आहे? इन फर्स्ट ब्रॅकेट a - b आणि इन सेकंड ब्रॅकेट a² + ab + b². इज इट क्लिअर? सो आपण या फॉर्म्युल्यानुसार या टर्म्स चेंज करून घेऊया. सो a² - b² दॅट मीन्स इन फर्स्ट ब्रॅकेट a + b आणि इन सेकंड ब्रॅकेट a - b दॅट मीन्स a ची व्हॅल्यू m आणि b ची व्हॅल्यू n पुट करून आपण हेच कसं लिहू शकतो? m + n आणि इन सेकंड ब्रॅकेट m - n. इज इट क्लिअर? त्यानंतर अपॉन m + n ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर असल्यामुळं हाच ब्रॅकेट आपण 2 टाइम्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो आपण हा 2 टाइम लिहूया. देन मल्टिप्लाय बाय ही टर्म ॲज इट इज m² + mn + n². इज इट क्लिअर? अपॉन a³ - b³ या फॉर्म्युल्यानुसार आपण काय लिहू शकतो? a - b दॅट मीन्स m - n and a² + ab + b² दॅट मीन्स m² + mn + n². इज इट क्लिअर? सो आता जर आपण ऑब्झर्व केलं तर हा ब्रॅकेट आहे m + n आणि डिनॉमिनेटरला सुद्धा तोच ब्रॅकेट आहे. सो एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं m - n हा ब्रॅकेट आहे आणि इथं सुद्धा डिनॉमिनेटरला m - n हा ब्रॅकेट आहे. सो हा देखील कॅन्सल होईल. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं ब्रॅकेटमध्ये m² + mn + n² याला जर आपण ब्रॅकेट टाकून घेतलं तर हा ब्रॅकेट न्यूमरेटरचा आणि हा डिनॉमिनेटरचा सेम आहेत. सो तेही एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो आन्सर काय राहणार आहे? न्यूमरेटरला 1 राहणार आहे अपॉन डिनॉमिनेटरला m + n. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. सी दी सेकंड एक्झाम्पल, a² + 10a + 21 अपॉन a² + 6a - 7. इज इट क्लिअर? मल्टिप्लाय बाय a² - 1 अपॉन a + 3. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट स्टेपला ॲज इट इज आपण टर्म्स लिहून घेऊया. a² + 10a + 21 अपॉन
a square plus 6a minus 7 multiply by a square minus 1 upon a plus 3. आता जर आपण ऑब्झर्व केले इथं तर ही जी ट्रायनॉमियल आहे याचे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करू शकतो. प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. त्यानंतर ही सुद्धा एक ट्रायनॉमियल आहे, क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल. याचे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथं अप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? 1 आहे, दॅट मीन्स 1 स्क्वेअर हा 1च येणार आहे. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. सुरुवातीला आपण ही जी क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे याचे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. तर रफमध्ये करूया. ए स्क्वेअर प्लस 10a प्लस 21. पण हे करत असताना काय करत असतो, हा जो स्क्वेअर टर्मचा जो कोएफिशियंट आहे 1 याचं आणि कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन घेत असतो. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, प्लस 21 येणार आहे. इज इट क्लिअर? तर 21चे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. प्लस 21चे फॅक्टर्स ही मल्टिप्लिकेशन हे प्लस 21 आलं पाहिजे आणि ॲडिशन ही प्लस 10 आली पाहिजे. इज इट क्लिअर? सो फॅक्टर्स काय येतील, 7 3 27 आणि साईन हे प्लस प्लस राहील. प्लस इंटू प्लस प्लस, त्यानंतर प्लस 7 आणि प्लस 3 10 येत आहे. सो हेच फॅक्टर्स कसे होतील, ब्रॅकेटमध्ये इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस 7 अँड इन सेकंड ब्रॅकेट a प्लस 3. इज इट क्लिअर? कोएफिशियंट जर 1 असेल तर या फॅक्टर्सवरून डिरेक्टली आपण हे ब्रॅकेट्स फाइंड आउट करू शकतो. बट कोएफिशियंट 1 नसेल तर आपल्याला पूर्ण प्रोसेसनी जावं लागेल. सो हे जे फॅक्टर्स आलेले आहेत ते या ट्रायनॉमियलचे आहेत. सो आपण या ठिकाणी हे लिहू शकतो, a प्लस 7 अँड इन सेकंड ब्रॅकेट a प्लस 3. इज इट क्लिअर? अपॉन या ट्रायनॉमियलचे आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया. सो ट्रायनॉमियल सुरुवातीला लिहून घेऊया. ए स्क्वेअर प्लस 6a मायनस 7. सो कोएफिशियंट 1 आहे. सो 1चं आणि या कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, मायनस 7. इज इट क्लिअर? सो मायनस 7च्यात आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की मल्टिप्लिकेशन हे मायनस 7 येईल आणि ॲडिशन ही प्लस 6 येईल. सो 7 1 7 असं जर आपण घेतलं तर मायनस मॅच करण्यासाठी इथं प्लस आणि मायनस हे साईन घ्यावे लागतील. प्लस इंटू मायनस मायनस, त्यानंतर प्लस 7 आणि प्लस मायनस 1 प्लस 6 होत आहेत. सो ह्याचे फॅक्टर्स काय पडणार आहेत, इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस 7 अँड इन सेकंड ब्रॅकेट a मायनस 1. इज इट क्लिअर? सो डिरेक्टली आपण इथं या ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स लिहूया. a प्लस 7 आणि त्यानंतर a मायनस 1. इज इट क्लिअर? इंटू इथं आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो आपण हे कसं लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. इज इट क्लिअर? अपॉन ए प्लस 3 ही टर्म ॲज इट इज. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला ही जी रॅशनल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ती ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. ॲज इट इज आपल्याला कॉपी करायचं आहे आणि त्यानंतर ह्याचं एक्सपान्शन आपण घेणार आहोत. दॅट मीन्स मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दॅट मीन्स एक्सपान्शन काय येणार आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दॅट मीन्स इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी अँड इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. तर एची व्हॅल्यू ए आहे आणि बीची व्हॅल्यू 1. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो, ए प्लस बी. दॅट मीन्स ए प्लस 1 आणि ए मायनस बी. दॅट मीन्स ए मायनस 1. इज इट क्लिअर? त्यानंतर हा जो ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. त्यानंतर इथं जर आता आपण ऑब्झर्व केलं तर हा ब्रॅकेट वर पण आहे आणि खाली पण आहे सेम. सो एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर ए प्लस 3 इथंही आहे आणि त्यानंतर खाली पण आहे. सो कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर ए मायनस 1 इथंही आहे आणि इथं खालीसुद्धा आहे. सो कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? न्युमरेटर आणि डिनोमिनेटरला जर सेम ब्रॅकेट असेल तर तो कॅन्सल होतो. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. तर न्युमरेटर प्लेसला काय राहिलेलं आहे, ए प्लस 1 आणि डिनोमिनेटरला 1. दॅट मीन्स ॲन्सर काय येणार आहे आपलं, ए प्लस 1. इट इज अवर फायनल ॲन्सर. देन सी दी थर्ड एक्झाम्पल 8
एक्स क्यूब मायनस 27 वाय क्यूब अपॉन 4x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला यामध्ये चेंजेस करून घ्यावे लागतील. इज इट क्लिअर? इथं जर आपण ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला ॲप्लाय करण्यासाठी 8चा स्क्वेअर रूट दॅट मीन्स 2 आणि 2x ब्रॅकेट क्यूब, त्यानंतर 27चा क्यूब रूट 3 दॅट मीन्स 3y ब्रॅकेट क्यूब असं जर लिहिलं तर इथं आपण ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? त्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला ॲप्लाय करण्यासाठी इथं चेंजेस करून घ्यावे लागतील. 4चा स्क्वेअर रूट 2 आणि 2x स्क्वेअर होल स्क्वेअर जर लिहिला तर मिनिंग चेंज होत नाही आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 9चा स्क्वेअर रूट 3 आणि 3y ब्रॅकेट स्क्वेअर असं जर आपण लिहिलं तर इथं आता आपण ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो आणि इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. आपण तर मिनिंगसाठी अंडरस्टँडिंगसाठी लिहूया. इथं आपण कोणता फॉर्म्युला ॲप्लाय करत आहोत? ए क्यूब मायनस बी क्यूब. इज इट क्लिअर? आणि त्यानंतर इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो एक्सपान्शन काय आहे? ए क्यूब मायनस बी क्यूब दॅट मीन्स इन फर्स्ट ब्रॅकेट a minus b and in second bracket a square plus ab plus b square. Is it clear? त्यानंतर a square minus b square चे एक्सपान्शन काय आहे? इन फर्स्ट ब्रॅकेट a plus b and in second bracket a minus b. Is it clear? सो यानुसार आपण चेंजेस करून लिहूया. नेक्स्ट स्टेपला a minus b दॅट मीन्स a ची व्हॅल्यू काय आहे? 2x आणि b ची व्हॅल्यू 3y. सो आपण हे कसं लिहू शकतो? a minus b दॅट मीन्स 2x मायनस 3y. इज इट क्लिअर? त्यानंतर ए स्क्वेअर दॅट मीन्स 2xचा स्क्वेअर दॅट मीन्स 4x स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस ए बी दॅट मीन्स 2x इंटू 3y प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स 9y स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर अपॉन तर हा फॉर्म्युला ॲप्लाय करायचा आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर एची व्हॅल्यू 2 आणि बीची व्हॅल्यू 3y. इज इट क्लिअर? सो इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? ए दॅट मीन्स 2x अँड प्लस बी दॅट मीन्स 3y. इज इट क्लिअर? इन सेकंड ब्रॅकेट 2x मायनस 3y. देन नेक्स्ट स्टेप हा ब्रॅकेट ॲज इट इज 2x मायनस 3y. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. 4x स्क्वेअर ॲज इट इज प्लस 3 2चा 6xy. इज इट क्लिअर? प्लस 9y स्क्वेअर. इज इट क्लिअर? अपॉन हे दोन ब्रॅकेट ॲज इट इज 2x प्लस 3y इन सेकंड ब्रॅकेट 2x मायनस 3y. इज इट क्लिअर? आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर जे सेम ब्रॅकेट आहेत न्युमरेटरला आणि डिनोमिनेटरला ते कॅन्सल होतील. सो इथं काय आहे? 2x मायनस 3y आणि इथं सुद्धा काय आहे? 2x मायनस 3y. सो या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. इज इक्वल टू रिमेनिंग हा ब्रॅकेट राहिलेला आहे 4x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 9y स्क्वेअर. Is it clear? Upon 2x plus 3y. Is it clear? It is our final answer. Then next example, fourth one. See the fourth example, x square minus 5x minus 24 upon in first bracket x plus 3 and in second bracket x plus 8 multiply by x square minus 64 upon x plus 8 ब्रॅकेट स्क्वेअर. सो सुरुवातीला इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करता येईल. इज इट क्लिअर? इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट मीन्स एक्सपान्शन काय येणार आहे? इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी अँड इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ही क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. सो ह्याची सुरुवातीला आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया. एका साईडला करूया.
एक्स स्क्वेअर मायनस 5x मायनस 24. सो याचे फॅक्टर्स फाइंड आउट करत असताना आपण स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन घेत असतो. सो मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 1 इंटू -24. दॅट मीन्स -24च येणार आहे जितल्या. सो -24चे आपल्याला असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की मल्टिप्लिकेशन -24 येईल आणि ॲडिशन -5 येईल जितल्या. सो आपण जर +3 आणि -8 हे जर फॅक्टर्स घेतले तर 8 3 24 आणि +3 -8 दॅट मीन्स -5. सो हेच ब्रॅकेट कसे होणार आहे x +3 and in second bracket x - 8 इज इट क्लिअर. सो ही जी ट्रायनोमियल टर्म आहे त्याऐवजी आपण हे ब्रॅकेट्स लिहू शकतो. सो नेक्स्ट स्टेपला x +3 आणि x - 8 त्यानंतर डिनॉमिनेटरचे हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते ॲज इट इज आपण घेऊया. x +3 आणि x + 8 इज इट क्लिअर. त्यानंतर इथं आपण a² - b² हा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी इथं चेंजेस करून घ्यावे लागतील. x² आणि ह्याचा स्क्वेअर रूट दॅट मीन्स 8चा जर आपण स्क्वेअर केला तर आता आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो इज इट क्लिअर. त्यानंतर इथं x - 8चा स्क्वेअर आहे. स्क्वेअर दॅट मीन्स हाच ब्रॅकेट आपण 2 टाइम्स लिहू शकतो. सो आपण हा 2 टाइम्स लिहूया. x - 8 अगेन x - 8 इज इट क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला हे ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. x +3 आणि x - 8 अपॉन x +3 आणि x + 8 त्यानंतर मल्टिप्लाय बाय द a² - b² या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन काय आहे a + b अँड a - b इज इट क्लिअर. सो हेच आपण कसं लिहू शकतो a + b दॅट मीन्स a ची व्हॅल्यू x आणि b ची व्हॅल्यू 8 दॅट मीन्स x + 8 अँड इन सेकंड ब्रॅकेट x - 8 इज इट क्लिअर. त्यानंतर हे जे दोन ब्रॅकेट आहेत डिनॉमिनेटरचे ते ॲज इट इज x - 8 आणि x - 8 इज इट क्लिअर. त्यानंतर तर जे ब्रॅकेट सेम आहेत न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला ते कॅन्सल होतील. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर x +3 हा ब्रॅकेट इथं आहे आणि खालीसुद्धा आहे. सो हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर x - 8 इथं आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा आहे. सो कॅन्सल होतील. त्यानंतर x + 8 इथं खालीसुद्धा आहे आणि न्युमरेटरला सुद्धा आहे. सो कॅन्सल होतील इज इट क्लिअर. आणि त्यानंतर x - 8 इथं सुद्धा आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा आहे. सो हे सुद्धा कॅन्सल होतील. सो आपला आन्सर काय राहणार आहे 1/1 दॅट मीन्स 1 ओनली इज इट क्लिअर. इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल 5th one. See the 5th example 3x² - x - 2 upon x² - 7x plus 12 divided by 3x² - 7x - 6 upon x² - 4. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ही जी ट्रायनॉमियल आहे क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल याचे फॅक्टर्स सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. त्यानंतर या ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील. त्यानंतर यासुद्धा ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागणार आहे. त्यानंतर इथं a² - b² हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो इज इट क्लिअर. सुरुवातीला आपण या ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स रफमध्ये फाइंड आउट करूया. सो पण ॲज इट इज ट्रायनॉमियल लिहून घेऊया. सुरुवातीला 3x² - x - 2 इज इट क्लिअर. सो हे फॅक्टर्स फाइंड आउट करत असताना आपण काय करतो हा कोइफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन घेत असतो. सो 3 × -2 -6 येईल इज इट क्लिअर. त्यानंतर -6चे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. ही मल्टिप्लिकेशन -6 यायला हवं आहे आणि ॲडिशन ही -1 यायला हवी. तो कोइफिशियंट 1 असणार आहे दॅट मीन्स ॲडिशन -1 यायला हवी. सो आपण हे फॅक्टर्स कसे पाडू शकतो -3 आणि +2 दॅट मीन्स 3 × 2 6 आणि इथं मायनस होण्यासाठी आपल्याला इथं मायनस इंटू प्लस घ्यावं लागेल इज इट क्लिअर. त्यानंतर -3 आणि +2 हे -1 येत आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो 3x² ॲज इट इज. तर या फॅक्टर्सनुसार ही जी टर्म आहे ती आपण फोडून लिहित असतो इज इट क्लिअर.
3x प्लस 2x मायनस 2 ही टर्म ॲज इट इज. त्यानंतर या ज्या दोन टर्म आहेत यातून आपण कॉमन काढू शकतो आणि यातून सुद्धा आपण कॉमन काढू शकतो. इज इट क्लिअर? यातून जर आपण 3x कॉमन काढले तर इथं काय राहतील ब्रॅकेटमध्ये x मायनस 1. इज इट क्लिअर? त्यानंतर यातून आपण जर 2 कॉमन काढले तर ब्रॅकेटमध्ये x मायनस 1. या टाईपचे एक्झाम्पल ऑलरेडी आपण 6.2 मध्ये सॉल्व केलेले आहेत. सो हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट अगेन कॉमन आहे. सो वन टाईम लिहिता येईल आणि त्यानंतर रिमेनिंग आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये. इज इट क्लिअर? सो ही जी ट्रायनॉमियल आहे त्याचा आन्सर काय लिहिता येईल? इन फर्स्ट ब्रॅकेट x मायनस 1 अँड इन सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 2. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट स्टेपला हे जे फॅक्टर्स आता आपण फाइंड आउट केले ते लिहूया. x मायनस 1 अँड इन सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 2. इज इट क्लिअर? त्यानंतर आता या ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करूया. सो रफमध्ये करूया. ही ट्रायनॉमियल लिहून घेऊया आपण. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12. तर कोइफिशियंट 1 आहे. सो 1चं आणि 12चं मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स प्लस 12च येईल. इज इट क्लिअर? आता प्लस 12चे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो ते काय येतील? एकतर मायनस मायनस येतील किंवा प्लस प्लस येतील. सो 3 4चा 12 आणि -3 आणि -4 -7 येत आहे. सो कोइफिशियंट जर 1 असेल तर डिरेक्टली या फॅक्टर्सनुसार आपण काय लिहू शकतो? इन ब्रॅकेट x मायनस 3 अँड इन सेकंड ब्रॅकेट x मायनस 4. इज इट क्लिअर? सो हे जे फॅक्टर्स आहेत ते या ट्रायनॉमियलचे आलेले आहेत. सो तिथं आपण ते फॅक्टर्स लिहूया. x मायनस 3 अँड इन सेकंड ब्रॅकेट x मायनस 4. इज इट क्लिअर? त्यानंतर आता डिवायडेड बाय या ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स आपण फाइंड आउट करूया. सो ही ट्रायनॉमियल ॲज इट इज आपण रफमध्ये लिहून घेऊया. 3x स्क्वेअर मायनस 7x मायनस 6. सो 3चं आणि या कॉन्स्टंट टर्मचं आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यावं लागतं. सो 3 इंटू -6 दॅट मीन्स -18. इज इट क्लिअर? तर -18चे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ॲडिशन -7 यायला हवी. इज इट क्लिअर? सो 9 2चा 18 आणि -7 त्यासाठी -9 आणि +2 घ्यावे लागतील. इज इट क्लिअर? तरच इथं -7 ॲडिशन येईल. इज इट क्लिअर? सो हेच आता आपण कसं लिहू शकतो? फर्स्ट टर्म ॲज इट इज. त्यानंतर ही जी मधली टर्म आहे ती फॅक्टर्सनुसार आपण फोडून लिहितो. सो -9x प्लस 2x आणि ही कॉन्स्टंट टर्म ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर या दोन टर्ममधून आता कॉमन घेता येईल आणि नंतर या दोन टर्ममधून कॉमन घेता येईल. सो यातून आपण जर 3x कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे? x मायनस 3. इज इट क्लिअर? 3 3चा 9. त्यानंतर यातून आपल्याला 2 कॉमन घेता येतील. सो ब्रॅकेटमध्ये x मायनस 3 कारण 3 2चा 6. इज इट क्लिअर? सो हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते अगेन कॉमन घेता येतील. x मायनस 3 आणि रिमेनिंग आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस 2. इज इट क्लिअर? हे जे फॅक्टर्स आलेले आहेत ते या ट्रायनॉमियलचे आलेले आहेत. सो आपण तिथं ते लिहून घेऊया. x मायनस 3 अँड इन सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 2. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपल्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो? x स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ॲन्सर हेच येणार आहे 4. मिनिंग आपण चेंज केलेलं नाही, फक्त सिम्पली आपण फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी हे कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ज्या टर्म्स आहेत अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा ते ॲज इट इज आपण ड्रॉप डाऊन करूया. डिवायडेड बाय x मायनस 3 अगेन x मायनस 4 डिवायडेड बाय हे दोन ब्रॅकेट ॲज इट इज येतील. त्यानंतर
इथं आता फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी फॉर्म्युला अप्लाय कोणता केलेला आहे तो पण अंडरस्टँडिंगसाठी लिहूया. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जे क्लिअर. आणि एक्सपान्शन काय येत असतं इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी अँड इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. सो यानुसार आपण इथं चेंज करून लिहूया. एची व्हॅल्यू एक्स आणि बीची व्हॅल्यू 2. दॅट मीन्स हेच आपल्याला कसं लिहिता येईल ए प्लस बी दॅट मीन्स एक्स प्लस 2 अँड ए मायनस बी दॅट मीन्स एक्स मायनस 2 इज इट क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला इथं आता डिव्हायडेशन आहे. सो आता आपण उलटून गुणाकार दॅट मीन्स रेसिप्रोकल घेऊ शकतो इज इट क्लिअर. सो नेक्स्ट स्टेपला हे दोन ब्रॅकेट ॲज इट इज अपॉन हे दोन ब्रॅकेट ॲज इट इज. डिव्हायडेशन म्हणजेच उलटून गुणाकार म्हणजेच हे पी अपॉन क्यू या फॉर्मॅटमध्ये आहे ते आपण क्यू अपॉन पी दॅट मीन्स रेसिप्रोकल घेत असतो इज इट क्लिअर. सो हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते आता न्यूमरेटर प्लेसला येतील इज इट क्लिअर. अपॉन एक्स मायनस 3 आणि इन सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 2 इज इट क्लिअर. त्यानंतर त्याचे सेम ब्रॅकेट आहेत जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आहेत ते कॅन्सल होतील. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 3x प्लस 2 इथं आहे आणि तो इथंही आहे. सो कॅन्सल होतील आणि त्यानंतर अजून काहीही कॅन्सल होत नाही. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. सो एक्स मायनस 1 त्यानंतर मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 2 आणि एक्स मायनस 2 इज इट क्लिअर. त्यानंतर अपॉन डिनॉमिनेटरला जे राहिलेलं आहे ते लिहून घेऊया. एक्स मायनस 3 त्यानंतर एक्स मायनस 4 आणि एक्स मायनस 3 इज इट क्लिअर. सो एक्स मायनस 3 आणि एक्स मायनस 3 हा 2 टाइम्स आलेला आहे. सो आपण हाच ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकतो इज इट क्लिअर. सो एक्स मायनस 1 ॲज इट इज त्यानंतर एक्स मायनस 2 आणि एक्स प्लस 2 अपॉन एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर कारण हा 2 टाइम्स आलेला आहे इज इट क्लिअर. सो इथं आपण स्क्वेअरमध्ये लिहिलेला आहे आणि एक्स मायनस 4 इन सेकंड ब्रॅकेट इज इट क्लिअर. इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल 6th one. See the example 4x square minus 11x plus 6 upon 16x square minus 9. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ही क्वाड्रेटिक ट्रायनॉमियल आहे. याचे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील आणि इथं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो सुरुवातीला आपण या ट्रायनॉमियलचे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. रफमध्ये इथंच करूया. 4x स्क्वेअर मायनस 11x प्लस 6. सो हे करत असताना आपण हा कोइफिशियंट स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन घेत असतो. सो मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 4 × 6 दॅट मीन्स 24 इज इट क्लिअर. 24 हे मल्टिप्लिकेशन यायला हवं आहे आणि त्यानंतर ॲडिशन ही मायनस 11 यायला हवे. अशात आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो -8 आणि -3 दॅट मीन्स 8 3 24 आणि मायनस इंटू मायनस प्लस त्यानंतर -8 आणि -3 -11 हे ॲडिशन येते आहे इज इट क्लिअर. म्हणजे हेच आपण आता कसं लिहू शकतो 4x स्क्वेअर ही टर्म ॲज इट इज. तर ही जी टर्म आहे ते आपण या फॅक्टर्सनुसार फोडून लिहित असतो इज इट क्लिअर. दॅट मीन्स -8x -3x प्लस 6 इज इट क्लिअर. त्यानंतर तर यातून आपल्याला कॉमन घेता येतील आणि यातून सुद्धा कॉमन घेता येतील. सो इथं जर आपण कॉमन घेतले 4x तर ब्रॅकेटमध्ये काय राहील x आणि 4 2 8 दॅट मीन्स x मायनस 2 इज इट क्लिअर. नंतर यातून -3 कॉमन घेतले. सो ब्रॅकेटमध्ये x मायनस 3 2 6 दॅट मीन्स x मायनस 2 इज इट क्लिअर. सो अगेन हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कॉमन घेता येतील. सो नेक्स्ट स्टेपला x मायनस 2 आणि रिमेनिंग आहे ते उरलेल्या ब्रॅकेटमध्ये 4x मायनस 3 इज इट क्लिअर. हे जे फॅक्टर्स निघालेले आहेत x मायनस 2 इन फर्स्ट ब्रॅकेट आणि 4x मायनस 3 इन सेकंड ब्रॅकेट
हे फॅक्टर्स या ट्रायनॉमियलचे आहेत. सो त्या ठिकाणी आपण हे फॅक्टर्स लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट स्टेपला आपण फॅक्टर्स लिहूया. x मायनस 2 आणि इन सेकंड ब्रॅकेट 4x मायनस 3. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं आपल्याला a² मायनस b² हा फॉर्म्युला ॲप्लाय करण्यासाठी चेंजेस करून घ्यावे लागतील. सो 16चा स्क्वेअर रूट 4, दॅट मीन्स आपण हे कसं लिहू शकतो, 4x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9चा स्क्वेअर रूट 3, दॅट मीन्स 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? आता आपण इथं फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. a² मायनस b². इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला एक्सपान्शन काय येणार आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट a मायनस b अँड इन सेकंड ब्रॅकेट a प्लस b. इज इट क्लिअर? सो हेच आपण नेक्स्ट स्टेपला लिहूया. एक्सपान्शन हे पहिले दोन ब्रॅकेट न्यूमरेटरचे ॲज इट इज अपॉन याचं एक्सपान्शन काय येणार आहे, a प्लस b, दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 4x आणि b ची व्हॅल्यू 3 पुट करायची आहे. सो 4x प्लस 3 इन सेकंड ब्रॅकेट 4x मायनस 3. इज इट क्लिअर? तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 4x मायनस 3 इथं पण आहे आणि खाली पण आहे. सो एकमेकांना कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. रिमेनिंग x मायनस 2 अपॉन 4x प्लस 3. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. See the seventh example, a³ minus 27 upon 5a² minus 16a plus 3 divided by a² plus 3a plus 9 upon 25a² minus 1. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं आपण a³ मायनस b³ या फॉर्ममध्ये या टर्मला आणू शकतो. इज इट क्लिअर? त्यानंतर 5a² मायनस 16a प्लस 3 ही एक क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल आहे. याचे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. त्यानंतर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 25a² मायनस 1, दॅट मीन्स a² मायनस b² या फॉर्ममध्ये आपण याला कन्वर्ट करू शकतो. सो सुरुवातीला आपण नेक्स्ट स्टेपला a³ मायनस b³ या फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करून घेऊया. a³ मायनस b³ करण्यासाठी 27चा क्यूब रूट 3, दॅट मीन्स 3चा क्यूब. इज इट क्लिअर? त्यानंतर या ट्रायनॉमियलची सुरुवातीला आपण फॅक्टर्स फाइंड आउट करूया रफमध्ये. सो ट्रायनॉमियल लिहून घेऊया. 5a² मायनस 16a प्लस 3. इज इट क्लिअर? हे करण्यासाठी आपण काय करत असतो, हा कोइफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म यांचं मल्टिप्लिकेशन घेत असतो. सो 5 3चा 15 प्लस 15 होतील. इज इट क्लिअर? तर प्लस 15च्यात आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की मल्टिप्लिकेशन 15 येईल आणि ॲडिशन ही मायनस 16 येईल. इज इट क्लिअर? सो हेच आपण कसं करू शकतो, 15 1चा 15 आणि मायनस 15 आणि मायनस 1, दॅट मीन्स मायनस 16 येतील. इज इट क्लिअर? तर अकॉर्डिंग टू फॅक्टर्स ही मधली टर्म आपण फोडून लिहित असतो. सो हेच आपण कसं लिहू शकतो, 5a² मायनस 15a मायनस 1a प्लस 3. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट स्टेपला यातून आपण कॉमन घेऊ शकतो आणि यातून सुद्धा आपण कॉमन घेऊ शकतो. सो 5a जर आपण कॉमन घेतले तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, a मायनस 5 3चा 15. इज इट क्लिअर? यातून मायनस 1 जर आपण कॉमन घेतले तर a मायनस 3. इज इट क्लिअर? मायनस इंटू मायनस प्लस होतील. सो a मायनस 3 आणि a मायनस 3 हा वन टाईम घेता येईल आणि त्यानंतर 5a मायनस 1 हे जे रिमेनिंग आहे ते नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये. इज इट क्लिअर? हे जे फॅक्टर्स आलेले आहेत यानुसार आपण हे या ट्रायनॉमियलचे आहेत. सो या ट्रायनॉमियलच्या ठिकाणी आपण हे फॅक्टर्स लिहू शकतो. सो a मायनस 3 मल्टिप्लाय बाय 5a मायनस 1. इज इट क्लिअर? डिवायडेड बाय, आता ही टर्म ॲज इट इज आपण लिहूया, a² प्लस 3a प्लस 9. इज इट क्लिअर? त्यानंतर याला आपण a² मायनस b² या फॉर्ममध्ये आणू शकतो. इज इट क्लिअर? याला आपण a² मायनस b² आणि एक्सपान्शन काय येणार आहे, इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b अँड इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b. इज इट क्लिअर? सो हेच आपण कसं लिहू शकतो, या फॉर्ममध्ये आणण्यासाठी 25चा स्क्वेअर 5, दॅट मीन्स 5a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1² 1.
इज इट क्लिअर. आता आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला ॲप्लाय करू शकतो. सो इथं आपण ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला ॲप्लाय करणार आहोत. सो इथं आपण रिकॉलिंग करूया. ए क्यूब मायनस बी क्यूब हेच काय होणार आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी अँड इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. इज इट क्लिअर. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला आपण हे चेंजेस करून लिहूया. ए मायनस बी दॅट मीन्स ए मायनस 3. इज इट क्लिअर. एची व्हॅल्यू ए आणि बीची व्हॅल्यू 3. त्यानंतर इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर दॅट मीन्स ए स्क्वेअर प्लस ए बी दॅट मीन्स 3a प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स 3चा स्क्वेअर 9. इज इट क्लिअर. सो डिनॉमिनेटरचे ब्रॅकेट आहेत ते ॲज इट इज आपण लिहूया. a minus 3 and in second bracket 5a minus 1 divided by ही टर्म ॲज इट इज. त्यानंतर याला आता आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला ॲप्लाय करणार आहोत. सो एक्सपान्शन काय आहे, इन फर्स्ट ब्रॅकेट ए प्लस बी अँड इन सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. सो हेच आपण कसं लिहू शकतो, 5a प्लस 1 अँड 5a मायनस 1. इज इट क्लिअर. ते डिवायडेशन आहे म्हणजेच आता उलटून गुणाकार आपल्याला घेता येईल. सो या ज्या टर्म्स आहेत त्या ॲज इट इज आपण लिहूया. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 अँड इन सेकंड अपॉन ए मायनस 3 अँड इन सेकंड ब्रॅकेट 5a मायनस 1. तर इथं डिवायडेशन म्हणजे उलटून गुणाकार. सो हे याला जर आपण पी कन्सिडर केलं आणि याला जर आपण क्यू कन्सिडर केलं तर क्यू पी अपॉन क्यूचं आपल्याला रेसिप्रोकल क्यू अपॉन पी. दॅट मीन्स हे जे दोन ब्रॅकेट आहेत ते वर येतील आता. इज इट क्लिअर. त्यानंतर अपॉन ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9. सो आता जर आपण ऑब्झर्व केलं तर ज्या सेम टर्म्स आहेत डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला त्या कट होतील. सो इथं ए मायनस 3 हा ब्रॅकेट आहे आणि इथं सुद्धा ए मायनस 3 ब्रॅकेट आहे. सो हा कट होईल. इज इट क्लिअर. त्यानंतर इथं ए स्क्वेअर प्लस 3a प्लस 9 हा ब्रॅकेट आहे, इथं सुद्धा तो सेम ब्रॅकेट आहे. सो एकमेकांना कट होतील. त्यानंतर इथं 5a मायनस 1 हा ब्रॅकेट आहे आणि इथं 5a मायनस 1 हा सेम ब्रॅकेट आहे. सो हा कट होईल. इज इट क्लिअर. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. फक्त हे राहिलेलं आहे 5a plus 1 upon 1. That means 5a plus 1. Is it clear? It is our final answer. Then next example. See the example. 1 minus 2x plus x square upon 1 minus x cube multiplied by 1 plus x square upon 1 plus x. So हे जर आपण एक्सपान्शन पाहिलं तर हे एक्सपान्शन कशाचं आहे, तर जर आपण ऑब्झर्व केलं तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये हे एक्सपान्शन दिसतं आहे. दॅट मीन्स हे एक्सपान्शन इन ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर याचं आहे. इज इट क्लिअर. सो इथं जर आपण एची व्हॅल्यू 1 घेतली आणि बीची व्हॅल्यू x घेतली तर हेच एक्सपान्शन येणार आहे. इज इट क्लिअर. दॅट मीन्स ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्ममध्ये आपल्याला याला कन्वर्ट करता येईल. सो हेच आपण कसं लिहू शकतो, एची व्हॅल्यू 1 दॅट मीन्स 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर. याचं जर आपण एक्सपान्शन केलं तर हेच येणार आहे. इज इट क्लिअर. त्यानंतर 1 मायनस एक्स क्यूब याला आपण ए क्यूब मायनस बी क्यूब यामध्ये कन्वर्ट करू शकतो. सो हेच आपण कसं लिहू शकतो, 1 क्यूब मायनस एक्स क्यूब. इज इट क्लिअर. मल्टिप्लाय बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर हे आपण ॲज इट इज ठेवूया आणि त्यानंतर 1 प्लस एक्स हे सुद्धा ॲज इट इज ठेवूया. इज इट क्लिअर. त्यानंतर 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर दॅट मीन्स हा जो ब्रॅकेट आहे तो 2 टाइम्स आहे. सो आपण हेच कसं लिहू शकतो, 1 मायनस एक्स इन फर्स्ट ब्रॅकेट अगेन 1 मायनस एक्स इन सेकंड ब्रॅकेट. इज इट क्लिअर. अपॉन
ए क्यूब मायनस बी क्यूब. हे एक्सपान्शन काय आहे? इथं आपण ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. सो एक्सपान्शन इज इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी अँड इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. क्लिअर? तर या एक्सपान्शननुसार आपण याचं कन्वर्जन करून लिहूया. इथं एची व्हॅल्यू 1 येणार आहे आणि बीची व्हॅल्यू एक्स. दॅट मीन्स इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी दॅट मीन्स 1 मायनस एक्स. इज इट क्लिअर? अँड इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर दॅट मीन्स 1च येईल प्लस ए बी दॅट मीन्स 1 इंटू एक्स एक्स येईल प्लस बी स्क्वेअर दॅट मीन्स एक्स स्क्वेअर. इज इट क्लिअर? मल्टिप्लाय बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. ही टर्म ॲज इट इज अपॉन 1 प्लस एक्स ॲज इट इज. इज इट क्लिअर? तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर इथं 1 मायनस एक्स आहे आणि इथं खालीसुद्धा 1 मायनस एक्स आहे. सो सेम ब्रॅकेट एकमेकांना कॅन्सल होतील. त्यानंतर इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे आणि इथं सुद्धा 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. सो हे दोन ब्रॅकेटसुद्धा एकमेकांना कट होतील. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. रिमेनिंग 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. इज इट क्लिअर? इट इज आवर फायनल आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.